नमस्कार मंडळी. वर्षभर तुम्ही घरचा आमरस कसा खाऊ शकता? तर काय करायचं, मे महिन्यात ज्यावेळी भरपूर प्रमाणात आंबे उपलब्ध असतात त्यावेळी आंब्याचा पल्प काढून घ्यायचा, मिक्सरला फिरवून घ्यायचा. 4 वाटी जर आंब्याचा पल्प झाला तर इथे 4 मोठे चमचे म्हणजे टेबलस्पून मी दाखवले बघा पुढे, तेवढा चमचा घेऊन म्हणजे 4 वाटीला 4 चमचे साखर घालून तो पल्प गरम करून घ्यायचा साखर विरघळेपर्यंत. आणि मग पूर्ण थंड करायचा. जास्त गरम करायची गरज नसते. साखर विरघळली की गॅस बंद करायचा, पूर्ण थंड करायचा आणि मीडियम साईजच्या कंटेनरमध्ये तो भरून ठेवायचा. म्हणजे एका वेळेला एक कंटेनर काढला की बस. मोठा कंटेनर असेल तर तो कसा सारखा फ्रीजच्या बाहेर राहून खराब होण्याची शक्यता असते आंब्याचा गर. तर ज्या दिवशी तुम्हाला आमरस करायचा असेल त्या दिवशी तो कंटेनर बाहेर काढून ठेवायचा 2-2.5 तास अगोदर. आणि मग तो रूम टेम्परेचरला आला की त्यात मग आता इथे 2 वाटी जर आंब्याचा गर आहे तर अर्धी वाटी दूध घालायचं. तुम्हाला आणखी जर पातळ हवा असेल आमरस तर आणखी घालू शकता, पण ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे. आणि मग तो पुन्हा गरम करायचा. दूध व्यवस्थित त्यात मिक्स करून ना थोडा गरम करायचा. इथे तुम्हाला हवं तर थोडं साजूक तूप घालू शकता. काही जण इथे थोडीशी मिरपूड घालतात, काही जण वेलची पूड, जायफळ पूड पण घालतात. पण मला ना आंब्याचाच स्वाद हवा असतो त्यामुळे मी यात काहीही घालत नाही. तर आवडला असेल व्हिडिओ मंडळी तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असाच वर्षभर आमरस खात राहा. धन्यवाद मंडळी.